दुसरं फंडिंगचं नमस्कार, मी डॉक्टर इंगोले, हेड ऑफ डिपार्टमेंट विश्वराज हॉस्पिटल कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचा हे विभाग प्रमुख आहे. आपण आज स्पेसिफिकली ट्रान्स कॅथेटर अओर्टिक वॉल रिप्लेसमेंट म्हणजे टावर या शस्त्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. टावर या शस्त्रक्रियामध्ये किंवा मावर असू दे, ह्यामध्ये आपण जे झडप बदलण्याची प्रक्रिया आहे ती विदाऊट ओपन हार्ट सर्जरी करता हृदयाच्या धमन्यामधून किंवा पायाच्या धमन्यामधून हृदयापर्यंत पोचतो आणि वॉल बदलतो. याच्यामध्ये कुठलीही टाके नसतात, चिरफाड नसते किंवा ओपन हार्ट सर्जरी नसते. त्यामुळे रुग्णाला होणारा धोका कमी होतो, रुग्णाची रिकव्हरी फास्ट होते, रुग्ण मोबिलाइज लवकर केला जातो आणि जे सॅटिस्फॅक्शन आहे ते रुग्णाचं पेशंट सॅटिस्फॅक्शन फार चांगलं राहतं. आपले बाबा 75 वर्षाच्या आहेत, त्यांचं आपण टावर केलेलं 1 महिन्यापूर्वी, कारण त्यांचं ऑलरेडी बायपास झालं होतं आणि अँजिओप्लास्टी झाली होती. याच्यामध्ये ओपन हार्ट वॉल सर्जरी करणे हाय रिस्क होतं, त्यामुळे आपण त्यांचं टावर केलेलं आहे. ह्या प्रकारचे टावर हे प्रक्रिया पुण्यामध्ये बऱ्यापैकी होत आहे, पण लोकांमध्ये अवेअरनेस कमी असल्यामुळे त्यांचा नंबर कमी आहे. ही शस्त्रक्रिया एकदा लोकांना माहीत झाली की त्याचा फायदा बऱ्याच लोकांना घेता येईल. विश्वराज हॉस्पिटल आता नव्याने उभं राहतंय आणि काय याची वैशिष्ट्य? विश्वराज हॉस्पिटल टर्शरी केअर हॉस्पिटल आहे, जे लोणी काळभोर इथे आपण सध्या अस्तित्वात आहे. याच्यामध्ये माफक दरामध्ये सगळ्यात ॲडव्हान्स ज्या प्रोसिजर आहेत सगळ्या ओव्हरऑल वर्ल्डमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या विश्वराजमध्ये अवेलेबल आहेत. स्पेसिफिकली कार्डियक डिपार्टमेंट सगळ्यात ॲडव्हान्स डिपार्टमेंट सध्या आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हृदय शस्त्रक्रिया असू दे, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी असू द्या, पिडियाट्रिक कार्डिओलॉजी असू द्या, इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडीज असू द्या, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माफक दरामध्ये अवेलेबल आहेत. आणि लोणी काळभोर सारख्या ठिकाणी जिथं ग्रामीण भाग थोडंसं आहे या ठिकाणी दर्जेदार सुविधा आपल्याला देतो आपण. या सगळ्या सोयीसुविधां व्यतिरिक्त रुग्णांसाठी राज्यसेवा ज्या काही योजना राबवते त्या योजना तिथं लागू होतात का? आपल्या इथे मुख्यमंत्री निधी, चॅरिटेबल ट्रस्ट, दुसरी गोष्ट CGHS, रेल्वेज, ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. काय उद्देश असणार आहे हॉस्पिटल आणि कशा पद्धतीने पुढची रुग्णसेवा? ग्रामीण भागाच्या रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी, ग्रामीण भागातला रुग्ण पुण्यापर्यंत येण्याची गरज नाही पडावी आणि त्याला माफक दरामध्ये त्याच्या परिस्थितीनुसार त्याला सुविधा मिळावी, ह्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करतो आणि ते आम्ही कंटिन्युअस प्रयत्न चालू ठेवणार आहोत. सरांना विचारलं ते म्हणजे की तुमच्या सुरुवातीला तपासणी करून उपचार तर पूर्ण झालेले, पण त्यानंतर त्यांनी काय केलं, पहिल्यांदा तपासणी सगळ्या केल्या, ECG केला, DECO केला, नंतर पुन्हा परत हे केल्यानंतर एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफीमध्ये मला म्हणजे ट्राफिकचा त्रास असल्याचं समजलं आणि त्यांनी त्यानंतर पण मला ॲडमिशन म्हणजे सर्जरी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नंतर पुन्हा माझं 2022 मध्ये ओपन हार्ट सर्जरी झाली आणि त्यानंतर पुन्हा परत मला प्रत्येक वर्षानंतर काही त्रास नाही झाला 4 वर्ष. नंतर पुन्हा परत दम लागायला आणि हृदयाचे धडधड वाढायला लागले, म्हणून पुन्हा सरांच्याकडं तपासणी करून त्या ठिकाणी पूर्ण तपासणी केली. तर त्यामध्ये पुन्हा परत मला प्रतिक्रिया आढळून आली आणि त्यामुळं पुन्हा परत मला त्रास झाल्यानंतर पुन्हा परत सरांनी मला 3ऱ्या वेळेला आता मध्यंतरी गेल्या महिन्यापर्यंत आज महिन्यापूर्वीच माझं हे 3रा ऑपरेशन झालं. तर त्यामध्ये मला आता तो त्रास झाल्यापासून म्हणजे आता कुठल्याही प्रकारचा या महिन्यामध्ये त्रास वाढला नाही, छातीची धडधड कमी झाली आणि कुठल्याही प्रकारचा दम लागत नाही किंवा चालतानाही करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. मला खरं अर्थानं करायचं पाहिलं तर मला हा दुसरा पुनर्जन्म माझा झाला आहे आणि मला स्वतःला वाटतं. कसं चांगलं त्याच्यासाठी. दुसरं फंडिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर पिडियाट्रिक कार्डिओलॉजी, लहान मुलांचे ऑपरेशन, सर्जिकल कार्डिओलॉजी, त्याला आपल्याला बरंच फंडिंग येतं. लहान मुलांचे ऑपरेशन तर आपण फ्रीमध्येच करतो सर.
आपल्याला फंडिंग बऱ्यापैकी आहे. आता आपण आपल्या केसकडे येऊयात की आपण आमचे काका जे आहेत, आम्ही पेशंटला जनरली काका म्हणतो कारण हे बरेच आपले क्लोज आहेत. त्यांचं वय अराउंड 74 इयर्स ओल्ड आहे. त्यांचं बायपास 7-8 वर्षापूर्वी झालं होतं आधी. ते आपल्या सिटीमध्ये झालं होतं. त्यानंतर मध्ये त्यांना 1-2 वर्षापूर्वी हार्ट अटॅकसारखे आजार झाले. त्यावेळेस परत एकदा अँजिओप्लास्टी झाली. तर त्यावेळेस अँजिओप्लास्टी झाली त्यावेळेस त्यांचा आपल्याला झडपेचा आजारपण आहे समजलं. अटॅकमध्ये आल्यामुळे आपल्याला परत बायपास किंवा दुसरा ऑप्शन नव्हता आपल्याला अँजिओप्लास्टीला त्यावेळेस जायला. पण आपल्याला आमचं ठरवलं होतं की ही झडप ज्या वेळेस बारीक झाली किंवा सिम्पटम्स दाखवायला लागते, त्रास सुरू होईल त्यावेळेस आपण ही बदलायची. नंतर काही दिवसांनी त्यांना पायाला सूज येणे, चक्कर येणे, थोडंसं दम लागणे हे जाणवायला लागल्यावरती आपण आउटिक वॉल म्हणजे झडपेचे प्रेशर मोजले तर ते बरेच जास्त होते. मग आपण डिसाईड केले की ती झडप चेंज करायची. आता ऑलरेडी एकदा ऑपरेशन बायपास म्हणजे ओपन हार्ट झालेलं आहे. ओपन हार्टमध्ये आपण जे सेंटरचे बोन आहे त्याला आपण डिवाइड करतो आणि ओपन करतो आणि ते जो नंतर ऑपरेशन नंतर जोडलेलं असतं. त्या पेशंटमध्ये परत एकदा ते ओपन हार्ट करणे म्हणजे बरंच हाय रिस्क ऑपरेशन होऊन जातं. दुसरी गोष्ट की अँजिओप्लास्टी पण झाली होती त्यामुळे त्यांच्या रक्तपातळीच्या गोळ्या पण सुरू होत्या. त्या बंद करणं पण एकदम रिस्क होतं. ह्या केसमध्ये दुसरा पर्याय आपल्यासाठी सगळ्यात चांगला होता की टावर म्हणजे ट्रान्स कॅथेटर ॲओर्टिक वॉल रिप्लेसमेंट, ज्याच्यामध्ये आपण शिरामधून किंवा धमन्यामधून पायातली आपली जी मोठी धमनी असते त्याच्या थ्रू कॅथेटर घेऊन जातो, त्याच्यावरती वायरवरती वॉल चढवतो आणि वॉल आपण हार्टमध्ये इम्प्लांट करतो म्हणजे प्लेस करतो. याच्यामध्ये कुठले टाके किंवा सर्जरी किंवा छाती ओपन करणे असं होत नाही. पेशंट लवकर बरा होतो कारण वुंड हिलिंग नसतो, जखम बरी व्हायचा प्रश्न असतो, रिस्क कमी राहते कारण डायबिटीस असेल बाकीच्या पेशंटमध्ये इन्फेक्शनची रिस्क वाढते. तिसरी गोष्ट असते की पेशंट लवकर मोबिलाइज होतो. आमचे पेशंट दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी चालून चौथ्या दिवशी डिस्चार्ज होतात जनरली.